हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तो आहे मुंबईचा ब्लॉग. तर आपला आता मुंबईच्या पुलावरनं जात आहे, जो की नवीन बनलेला आहे आणि खूप सुंदर वाटतं. म्हणजे इथून जाताना अशी फिलिंग येतं जणू काही ते हम दिल दे चुके मधल्या गाण्याचे ऐश्वर्या राय आणि सलमान खानचं जे गाणं आहे तसंच वाटतं थोडंसं. आणि खूप सुंदर वाटतं. मस्त ब्रिज आहे, त्यातल्या त्यात खूप क्लीन अँड क्लिअर आहे तो असा. म्हणजे कुठेही कचरा नाही किंवा कुठेही नाही काही. आणि दोन्ही साईडनी मस्तपैकी समुद्र आहे. आणि आम्ही आता जात आहोत बांद्राला. आणि बांद्राला आम्ही पूर्ण म्हणजे काही काही हिरो लोकांची घरं दाखवणार आहे आम्हाला. तर आज तो टूर होणार आहे, तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. लेकिन ये है कितना पब्लिक जाती नहीं, लेकिन कितना भी नया बना, थोड़ा अच्छा है। गेट रोड बनाया बड़ा। अभी देखो डेली यहाँ पे रहने वाले लोगों को कोई मतलब ये नहीं है। हाँ, यहाँ पे जो लोग नए आते हैं देखने के लिए, वो नया है। हाँ, तो वो लोग वहाँ तक जाएंगे जरूर। अभी ये पुलिया, ये जैसा हमारे चंद्रपुर में भी बना है ऐसा ही बना है, ठीक है। लेकिन ये बड़ा पुलिया है। हाँ, वो छोटा। इसका एक छोटा वाला नमूना हमारे चंद्रपुर में भी है। ऐसा ऐसे फंडा देखा जो हिरो लोकांचे घर पाहतात. जस्ट आता जॅकी शॉपचं घर, त्याच्यासमोर आता रेखाजीचं घर पाहिलं. अच्छा, हे बस राहींचं बस आहे ना. बापरे, चांगलं मोठं आहे, याचं छान आहे. हो ना, त्यांचे आहे घर पण पाहा किती हे आहे. बसेरा नाव आहे त्याच्या घराचं. चलो बसेरा पाहिलं. या रांगेमध्ये पूर्ण हिरो लोकांची घरं आहेत. बांद्रा ऊपर का। तो हाँ, एक वाला दो वाला ऊपर से दोनों राउंडिंग ले ली। शाहरुख खान के घर के आगे ही है मन्नत भाई के आगे। खाली उतरा दो। अरे यहाँ उतरना पड़ेगा, यहाँ रुकूंगा। हाँ। फोटो वीडियो फिर तुम उसके नीचे राइट उतर के वहाँ पे फोटो वीडियो काट के तब आइए। कोणता मन्नत हे म्हणणार चला ना, पाहू ना मग. लोक आहेत आपल्याला लोक एनी टाइम फोटो. शाहरुख खानचा बंगला आहे तिथे. आता आम्ही आलो मन्नत पाहायला. लोक खूप बसून येते ना. अगदी वा, समुद्र बघायला किती सुंदर भेटला पाहण्यासाठी. किती आहे शाहरुख खानचा बंगला पाहायला. शाहरुख खानचा बंगला मन्नत समोर शाहरुख खानच्या बंगल्यासमोर इतकी गर्दी आहे मागे. आणि त्याचबरोबर व्ह्यू खूप सुंदर आहे. मागे भरपूर समुद्र आहे, खळखळतात. आणि समोर आहे हा शाहरुख खानचा बंगला मन्नत. तिथे काम केलं राक्षस असल्यासारखं एवढं मन्नत वर फोटो काढायचा. आलिया भट्टचं कोणतं हे आलं वहाँ सीधा राउंडिंग बना के चले जाके फिर यहाँ आगे देखो एक खारडांडा है आगे, तो खारडांडा उठा के फिर इसके बाद ऐसे सीधा निकलेगा, सीधा निकल के जाएगा। फिर एयरपोर्ट भी कनेक्ट करेंगे। ऐसा जगह जगह मतलब काट दिया हर एरिया में एक काट। तुरंत पानी निकाल के तुरंत डालने वाला है। हे मैंने देखा जी सर. हाँ, ये वाला तो बोलते ना जो ब्लूटूथ लगाया हुआ है ना, वही वाला पूरा राउंडिंग है। कौन सा कांच में काट लगाया ना नीचे, ग्रीन वाला। अच्छा, ग्रीन. अच्छा, वो वाटर प्रूफ है. हाँ, ये बुलेट प्रूफ। हाँ सॉरी, बुलेट प्रूफ. मतलब नहीं है उसका, नहीं क्या पूरा राउंडिंग है, मतलब बिल्डिंग का पूरा राउंडिंग पूर्ण गोल गोल त्याचे खालचे पूर्ण. नहीं, ऊपर का अपार्टमेंट अलग अलग। उसका गेट वहाँ पे जो टोपी लगा के बैठा है ना, वहाँ अपार्टमेंट है बिल्डिंग का। उसका हाँ, गैलेक्सी अपार्टमेंट. उसका मतलब नीचे का अलग है और उसके बाकी के लोगों के लिए अलग रास्ता है. हाँ, नहीं एक ही रास्ता है। हाँ, वो अंदर गेट से जाएगा तो एक ही अच्छा, करना पड़ता है। वही तो बात है. हाँ, ये है. अच्छा, और यहाँ पे पूरी फैमिली रहती है कि सलमान खान अकेले रहता है? सलमान खान माँ बाप वही रहता है, भाई आगे रहता है। उसका भी छोटा सा रूम लिया है। अच्छा, अच्छा. मतलब 4-5 माले, 2 माले का है। अच्छा, 4-5-6 रूम उसमें होगा। उधर यहाँ पे काम शुरू है. पहले के हीरो
लोगों को मस्त जगह मिलती थी। राजेश खन्ना का वगैरह होंगे ना यहाँ? हाँ हाँ, राजेश खन्ना का वो इसको चला गया बोलते ना, ग्रंथालय ट्रस्ट को। राजेश खन्ना ने ट्रस्ट को दे दिया बोलते ना। सर्वात फेमस हीरो होता राजेश खन्ना। स्कोडा नाही, BMW सगळे। तर अशा प्रकारे आम्हाला जे आमच्याबरोबर ड्रायव्हर काका होते ते आम्हाला एक एक जणांची माहिती मस्त देत होते, म्हणजे हिरो लोकांची घरांची माहिती देत होते, कुठे कोणाचं घर आहे, कुठे कोणाचं घर कसं आहे, अशी सगळी। आता ते खरं खोटं काय सांगत होते पण त्यांच्यावर विश्वास ठेवणं होतं, कारण आम्हाला तसं काही माहीत नव्हतं। तर आम्ही टॅक्सी केली होती आणि टॅक्सीवाले काका खरंच छान होते, छान आम्हाला माहिती मस्त देत होते। आणि मुंबईमध्ये खूप चांगली गोष्ट आहे की जे मेन रोड आहे, मेन रोडवर एक तर कचरा वगैरे असं काहीच नाही, आणि त्यातल्या त्यात त्यांनी झाडे इतके छान प्रकारे तिथे झाडांचा वापर केलेला आहे आणि खूप मस्त तिथे झाडे लावलेली आहे। म्हणजे मुंबईमध्ये जागा तशी राहायला लोकांना जागा नाही, इतकी गर्दी आहे, पण मात्र जेव्हा रस्त्यांची वेळ आली आणि रस्त्यांमध्ये जिथे जिथे त्यांना गॅप मिळाल तिथे तिथे त्यांनी झाडे लावून हिरवळपणा आणि खूप सुंदर त्या झाडांचं सौंदर्यीकरण केलेलं आहे, खूप मस्त दिसत होतं। आणि आता आणखी आम्हाला समोर समोर नेत होते, तर एकेकांना जे जे हिरो आवडतात तर सगळेजण विचारत होते की सचिन तेंडुलकरचं घर कुठे आहे, किंवा हे घर कुठे आहे, किंवा शाहरुख खानचं, सलमान, म्हणजे सगळ्यांचे जे जे ज्यांना ज्यांना हिरो हिरोईन आवडतात त्यांची आम्ही घरं विचारत होतो। पण काहींची घरं बांद्राला होती, म्हणजे बऱ्यापैकी हिरो लोकांची घरं तर बांद्राला होती, आणि बऱ्यापैकी आम्ही बांद्रा साईडला गेलो त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला काही राजनेता आणि काही हिरो, तर अशा लोकांची म्हणजे अशी घरं आम्हाला दाखवली त्यांनी, जे की जवळजवळ होती। आणि त्यानंतर मग आणखी आम्ही गाडीत बसलेलो, आणखी आम्हाला समोर समोर त्यांनी आणखी काही गार्डन्स वगैरे होते, ते गार्डन वगैरे दाखवणार होते, काही बीच दाखवणार होते। अशी आम्ही 3000ची काहीतरी बुक केलेली होती, तिथे आम्ही 5 लोक बसलेलो होतो, आणि त्यांनी बस 2-3 तासात आम्हाला दाखवून दिलं आणि बस झालेलं। आणि हा एक आणखी नवीन बनलेला आहे, म्हणजे ते माहिती आम्हाला बऱ्यापैकी छान माहिती देत होती, हा की जो समुद्रामधून हा रस्ता गेलेला आहे आणि वरतून इकडून तिकडून पूर्ण कव्हरअप केलेला आहे। जर हे काचाने केलेलं असतं तर थोडीशी भीती असते कारण समुद्राची वगैरे, तर त्याच्यामुळे त्यांनी सरळ सरळ ते सिमेंटचीच हे केलेली आहे भिंत, आणि आतमध्ये पूर्ण अंधार गच्च असतो, त्याच्यामुळे तिथे लाईट्सची सुविधा आहे, एनी टाईम इथे लाईट्स असतात। आणि इथे असं म्हणतात की प्रत्येकाला जागा दिलेली आहे, म्हणजे कोणत्या साईडने कोणी चालायचं असं ते आम्हाला सांगत होते, नाहीतर तिथे सुद्धा चालान बसतात, प्रत्येक जागी कॅमेरे लागलेले होते तिथे। तर मग त्यांनी आम्हाला मार्केटमध्ये आणून सोडलेलं, आणि हे एक मार्केट आहे जिथे की मग आम्ही म्हटलं चला आता प्रत्येकाला काही ना काही शॉपिंग करायची होती, आमचं झालेलं होतं सगळं पाहून, आणि त्यानंतर मग आता आम्ही आलेलो शॉपिंग करायला। तर पिऊ आणि मी एकीकडे गेली आहे, म्हणजे ज्यांना जे घ्यायचं, कुणाला कपडे घ्यायचे होते, वहिनी वगैरे तिकडे वगैरे गेल्या, आणि पिऊ मी इकडे आली, पिऊचे पप्पा आणि आयू वगैरे ते काहीतरी वेगळंच घेत होते, म्हणजे आम्ही जवळपास मार्केटमध्ये होतो, पण जवळपास जवळजवळच होतो मार्केटमध्ये आम्ही, काही खूप म्हणजे जवळजवळच सगळ्यांना एकमेकांना दिसू, आणि प्रत्येकाजवळ फोन होती, आणि बाहेर असं बारीक बारीक पाऊससुद्धा येत होता, त्याच्यामुळे म्हटलं चला आता पावसाच आपल्याला कुठेतरी एका दुकानात जायचं, त्याच्यामुळे हे एक दुकान अगदी समोरच होतं, इथून CST स्टेशन जवळ होतं, जेणेकरून आम्हाला जायचं होतं। मग प्रत्येकाचं शॉपिंग वगैरे झालं, काही खाऊन वगैरे झालं की आम्ही CST स्टेशनला जाऊन मग आम्ही आणखी दादरला जाणार होतो, जिथे की आम्ही स्टे करत, म्हणजे आम्ही तिथे 4-5 दिवस जे राहिलो तर आम्ही दादरलाच रूम होती आमची। तर अशा प्रकारे आता मग हे एक काय माहीत नाही काय कोणसलं दुकान होतं, पण मस्त होतं, म्हणजे ते बऱ्यापैकी सगळ्याच वस्तू इथे अवेलेबल होत्या। आणि इथे एक गडबड झाली, ते म्हणजे माझ्या हातनं माझे 500 रुपये हरवून गेले, माहीत नाही मी मोबाईल काढताना पडले की कसे पडले, माझं मलाच समजलेलं नाही। तर अशा प्रकारे माझे इथे पैसे गेले, आणि बिलकुल तुरंत अगदी 5 मिनिटात समजलंच नाही, म्हणजे खिशामधनंच काढताना पडलेले असेल मोबाईल वगैरे, पण मागे फिरून पाहत नाही तोपर्यंत ते पैसे गेलेले होते। त्याच्यामुळे तुम्ही आपले पैसे वगैरे सगळे जपूनच वापरा, कोणी चोरले वगैरे नाही, कारण ते माझ्याच हाताने माझ्याच गलतीने पडले। पण इतकी गर्दी असते तिथे, चोरांची काही कमी नाही, त्याच्यामुळे तुम्ही बरोबर जपूनच पैसे वगैरे वापरा। आणि इथल्या काही नाही बिल्डिंग पाहायचं काही कामच नाही, जिकडे तिकडे अशा बिल्डिंगा होत्या की आता तर बोर होऊन गेलं होतं पण असं झालं, आणि इथली गर्दी इतकी रहदारी। पण इथे एक चांगली गोष्ट आहे, इतकी गर्दी राहून सुद्धा त्यांची टॅक्सी असो ॲटो असो पण ते एकमेकांना टच करत नाही, किंवा ॲक्सिडेंट होत नाही, किंवा कोणत्याही प्रकारचं काही हानी होत नाही, म्हणजे खूप कमी प्रमाणात होत असतील, जे की आमच्याकडे विदर्भात जास्त आहे प्रमाणात वाटलं त्याचं असं म्हणू शकतो, पण इकडे मला तसं काही
काहीच दिसलेलं नाही आणि आमचं झालेलं होतं जवळपास पाहून. मग आता आम्ही थांबून होतो आणि या काकांना आम्ही विचारत होतो, म्हणजे पोलीसवाले होते ते एक दादा, त्यांना आम्ही विचारलं की इथून आम्हाला CST स्टेशनला जायचं आहे. कारण मग प्रत्येकजण बघता बघता माहीत नाही कुठे का चालले गेलेले, त्याच्यामुळे आम्हाला इथून माहीत होतं CST स्टेशन कुठे आहे. तर कारण ज्यांची आम्ही टॅक्सी बुक केली होती त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की इथून इथं असं जायचं. आणि एवढ्यानी म्हणजे मुंबईची लोक खरंच छान आहेत, त्यांना कोणालाही हालाकी त्यांना एवढी म्हणजे ती बिझी लाईफ आहे त्यांची, त्यांना थांबून तर कोणाशी बोलायची त्यांच्याकडे तेवढा वेळ नव्हता. पण मात्र आपण काही विचारलं त्यांना तर ते लगेचच सांगायचं की इथून असं जा, तेवढा वेळ ते मात्र नक्की काढायचे. त्याच्यामुळे ते खूप छान वाटलं मला त्यांच्यामधली ती एक सवय की ते थांबायचे आणि सांगायचे इथून असं जा असं जा आणि बरोबर तिथे आणि व्यवस्थित सांगायचे. तर अशा प्रकारे आम्ही बघितली मुंबई. हा होता आमचा आजचा दिवस. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग तर तुम्ही नक्की सांगा.